मुंबई, महाराष्ट्र आणि राज्य सरकारची भाषा मराठीच, इथं राहणाऱ्यांनी ती शिकलीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. मात्र भैयाजी जोशी यांनी माफी मागण्याची विरोधकांची मागणी. दैनिक सामना, संजय राऊत आणि पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात जयकुमार गोरे यांनी आणलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. शेतसारा न भरलेल्या सरकारी आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांकडून नाममात्र दंड वसूल करून परत देण्याची तरतूद असणारं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टोरेससारख्या कंपन्यांकडून होणारी गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. गृहप्रकल्पांमध्ये फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये रेरा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून सदनिकाधारकांना 3 महिन्यात नुकसान भरपाई देऊ, चंद्रशेखर बावनकुळे. खासगी अनुदानित शाळांमधले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन, थकीत हप्ते लवकरच देण्याची शालेय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. अंतराळ तंत्रज्ञानामुळे प्रकल्पांचा खर्च वाचण्यासह अचूकता आणि पारदर्शकताही आल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशातल्या सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांशी भागीदारी करण्याची सहकार प्रगती आढावा बैठकीत पंतप्रधानांची सूचना. आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत मुरली देवरा स्मृती संवाद उद्घाटन कार्यक्रमाचं भूषवणार अध्यक्षपद.